मित्रांनो, घटना आहे चंदीगड येथील एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. मृतांमध्ये पती पत्नी आणि त्यांचा 5 वर्षाचा मुलाचा समावेश आहे. ही घटना हरियाणातील फरीदाबादच्या सुररपूर भागात घडल्याची माहिती आहे. कुटुंबातील पती पत्नी, मुलगा आणि मृताचा भाऊ हे सर्व रात्री झोपी गेले. मात्र सकाळी तिघेही मृत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या तिघांचाही मृतदेह ताब्यात घेऊन शोधनिर्णयासाठी पाठवले. तेथे या तिघांचा मृत्यू झाला त्या शेकोटी आढळून आली होती. शोधनिर्णयाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये रमेश, त्याची पत्नी ममता आणि त्यांचा 5 वर्षाचा मुलगा छोटू यांचा समावेश आहे. रमेशचा भाऊही त्यांच्या सोबतच राहत होता. ममता, रमेश आणि त्यांचा भाऊ हे सर्व कामगार आहेत. घरमालकाच्या म्हणण्यानुसार त्यांनी 2 महिन्यापूर्वी त्यांच्याकडून घर भाड्याने घेतले होते. ते मूळचे बिहारचे होते. घरमालकाने दिलेल्या माहितीनुसार मृताचा भाऊ परशुरामने त्यांना फोन करून कळवले की त्यांचा भाऊ, वहिनी आणि पुतण्या उठत नाहीत. जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांनी तिघेही मृतावस्थेत पडलेले आढळून आले. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार आदल्या रात्री ममताने हलवा बनवला होता आणि सर्वांनी तो हलवा खाल्लाही होता. त्यानंतर ते सर्व झोपी गेले. मात्र पहाटे 5 वाजता जेव्हा तो उठला तेव्हा त्याला भाऊ आणि वहिनी झोपलेले दिसले. त्यामुळे त्याने उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते उठले नाही. त्यानंतर त्याने पुन्हा तोच हलवा खाल्ला आणि झोपी गेला. परशुरामच्या म्हणण्यानुसार रमेशच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत होते आणि इतरांच्या तोंडातून फेस येत होता. त्याने ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी बादशाह खान सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले. घटनास्थळावरून एक शेकोटी सापडली आहे. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. शवविच्छेदनाचा अहवाल जाहीर झाल्यानंतरच मृताचे खरे कारण उघड होईल असे पोलीस सांगत आहेत. मित्रांनो, या घटनेबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.